इथं लावलेले त्यांचे आरती दादा एकच मिनिट फक्त खाली लावतो रे रोल रोल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी देशवासियों के आंखों में धूल झोंकने का काम वहां पर कर रहे हैं। इस बार की उनकी जो विदेश दौरा था, ये बताया गया कि वो नॉर्वे जाएंगे, हॉलैंड जाएंगे, लेकिन ये अंग्रेजी में जिसको कहते हैं स्मोक स्क्रीन, ये दो देशों का दौरा एक स्मोक स्क्रीन था। असली डेस्टिनेशन जो है वो असली डेस्टिनेशन इटली था और वो इटली गए। आज जो गैस की समस्या है, डीजल पेट्रोल की समस्या है, किसानों के लिए सल्फर और खाद की जो समस्या है, ये समस्या मोदी जी नरेंद्र मोदी के नीतियों की वजह है, ऐसा मैं आरोप कर रहा हूँ। इटली में जो गए थे उसकी वजह ये है कि इटली में दो संगठन है, उन दो संगठनों का नाम है बॉयकॉट मूवमेंट है और दूसरा है नो हार्बर ऑफ टीडीएस। ये दो इटली के संगठन है कि जो इजराइल और पैलेस्टीन के अंदर जो झगड़ा चल रहा है, इटली से कोई सामान वहां पर ना जाए, इसका देखरेख का काम करते हैं। वहां पर करीब करीब जेएनपीटी से मीटिंग हुई और एक चेन्नई पोर्ट से मीटिंग हुई। ऐसे 4 जहाजें हैं कि जिनको इटली में रोका है। इनके पास करीब करीब 800 टन मिलिट्री ग्रेडेड स्टील इनमें है और ये स्टील जो है वो इजराइल को जा रहा है। उनका कहना है कि ये इजराइल को गया तो कम से कम 17,000 इसके शेल्स बनाए जाएंगे और पैलेस्टीन पर जो है इसका इस्तेमाल किया जाएगा और एक जेनोसाइड की वजह से है। उन्होंने इटली की सरकार को जो है प्रेशर किया क्योंकि ये पोर्ट में जितने भी कामगार है उनकी ये यूनियन है और उन्होंने कम से कम इसको रोक दिया है। ये बात दुनिया में ना फैले कि भारत जो है वो इजराइल को मिलिट्री ग्रेडेड स्टील, औरंगाबाद की एक फैक्ट्री है जिसका नाम मित्तल स्टील है। मित्तल स्टील्स करके है, वो कंपनी ने जो है इजराइल को माध्यम से भेजा, ऐसी एक परिस्थिति है। दूसरा जो है, ये बात अगर बाहर आ जाती है तो एक तरफ से रशिया और चाइना जो ईरान के साथ में है और कच्चा तेल वहां से आ रहा है, दूसरी तरफ ईरान को ये जैसे ये पता चला
भारत जो है वो इजराइल को मिलिट्री ग्रेडेड स्टील प्रोवाइड कर रहा है, तो उन्होंने भी तेल और गैस भेजना उन्होंने कम कर दिया, ऐसी एक परिस्थिति है। इसलिए आज की जो गैस की समस्या है, तेल की जो समस्या है, ये मोदी जी के स्टील फाइल पे नाम आने की वजह से आज हर कोई देश उन पर दबाव डाल रहा है, ऐसी एक परिस्थिति है। दूसरी एक वजह है इसमें कि इटली की एक फैक्ट्री है मेथी करके, जो केमिकल बनाती है, उस केमिकल का नाम है PFAS, और ये केमिकल सब्सटेंस फॉर एवर केमिकल किया जाता है, क्योंकि इसको डिस्ट्रॉय ही नहीं किया जाता। इटली की गवर्नमेंट ने इनको बैन कर दिया, क्योंकि इनके जो वर्कर है, इनके वर्कर के अंदर कम से कम 91,000 मिलीग्राम ये सब्सटेंस पाया गया है। हालांकि ये सब्सटेंस सिर्फ 0.8 नैनो मिलीग्राम होना चाहिए, ऐसी एक परिस्थिति है। इस कंपनी को दोबारा जो खरीदा है, हेलो चेक, हेलो, इंडिया की एक कंपनी है कि जिसका नाम विवा लाइफ साइंटिस्ट लिमिटेड करके है। और ये मैंने जैसे कहा कि ये जो स्टील सप्लाई कर, मिलिट्री ग्रेडेड स्टील सप्लाई कर रहा है इजराइल को, लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्री इसकी सब्सिडी भी है। भारत को दोनों तरफ से कि नॉन सप्लाई करने की वजह से अमेरिका और उनके जो ग्रुप है वो बातचीत कर रहे हैं, और दूसरी तरफ चाइना और रशिया, हेलो चेक, MBS हो रहा है कब? हम जिसको सपोर्ट कर रहे हैं उसके विरोध में आप स्टील सप्लाई कर रहे हो, इसकी वजह से वहां से भी गैस और तेल आना कम हो गया, ऐसी एक परिस्थिति है। ये कोई वॉर की वजह से भारत के अंदर परिस्थिति खराब हुई है, ऐसा मैं नहीं मानता हूँ। लेकिन नरेंद्र मोदी ये की जो नीति है और उनकी जो छवि बनी हुई है, मैं दोबारा बीजेपी वालों से पूछना चाहता हूँ कि क्या आप ये कबूल करेंगे कि प्राइम मिनिस्टर कहीं न कहीं तो भी अड़चन में आ चुके हैं और उन पर दबाव डालकर जो भारत करना नहीं चाहता है, क्योंकि हम लोग की फॉरेन पॉलिसी है कि पैलेस्टाइन और इजराइल के साथ संबंध हो, लेकिन दोनों आपस में साथ साथ रहे, ये हम लोग की फॉरेन नीति रही है। आज उससे हम लोग अलग हटकर इजराइल को पूरी तरह से मदद कर रहे हैं, और उसका नतीजा जो है भारत भुगतना, ऐसी एक परिस्थिति है। दूसरी बात यह है कि ये जो कंपनी है, इस कंपनी के जितने भी मालिक है इटली में, ये सब जेल में है, क्योंकि दिस इज पॉइजनस गैस है। ये फैक्ट्री की जो मशीनरी है वो दोबारा लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज लिमिटेड ने बेची है, कि जो औरंगाबाद जालना में है, और उनकी फैक्ट्री जो है वो रत्नागिरी में आ रही है, ऐसी एक परिस्थिति है। और अपने यहाँ ये PSC के लिए कोई कानून नहीं है, कोई रूल्स बनाए गए नहीं है, और इसलिए उस केस के पेपर्स, मैथी केस के पेपर्स किसी भी इंडियन के हाथ में ना लगे, इसके लिए उसकी पैरवी करने के लिए प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी इटली गए थे। और इसलिए मैंने कहा कि उनका सीधा मकसद था कि ये जो चोरी छुपे इजराइल को मिलिट्री ग्रेडेड स्टील भेज रहे थे, उसको छुपाने का, और दूसरा ये जो लक्ष्मी ने फैक्ट्री खरीदी और रत्नागिरी डिस्ट्रिक्ट में डालने जा रही है, उसके पेपर्स किसी भारतीय को ना मिले, इसकी वजह से है। ये जो दोगली राजनीति चली है, उस दोगली राजनीति का इंडिया में जगह जगह पर विरोध हो रहा है,
इंडियन मीडिया इस बात को उजागर नहीं कर रहा है, लेकिन इंटरनेशनल मीडिया में ये पूरी तरह से बात खुल गई है और हर कोई जो है वो भारत को कोस रहा है कि जहाँ जेनोसाइड हो रहा है वहाँ आप ऐसे हथियार और सामान कैसे भेज सकते हो। ये एक सवाल सबसे बड़ा हुआ है और उसी की वजह से गैस और तेल की कमी भारत में दिखाई देती है। आम जनता से मेरा ऐलान है कि आपने सवाल करना शुरुआत करना चाहिए। भारतीय जनता पक्ष के जितने भी पदाधिकारी हैं उनसे और नरेंद्र मोदी से भी आपने सोशल मीडिया के माध्यम से सवाल पूछना चाहिए कि ये जो बात हमने बताई ये सही है गलत है, और वजह क्या है कि आपने देश की फॉरेन पॉलिसी क्यों बदली है कि जिसका नतीजा आज भारतीय भोग रहे ऐसी एक परिस्थिति है। मैं उम्मीद करता हूँ कि लोग भारतीय जनता पक्ष से सवाल करना शुरुआत करेंगे और धर्म की राजनीति का जो चोला पहना हुआ है उसके नीचे क्या चल रहा है एक बात की उजागर मैंने आपके सामने की। इटली जाने का मकसद क्या था? मैंने जैसे कहा कि इटली जाने का उनका मकसद था कि 4 शिप्स जो भारत से मेडिटेरियन से आए किए थे वो इटली की गवर्नमेंट ने पकड़े हुए हैं और इटली की गवर्नमेंट का सीधा पॉलिसी है कि हमारे यहाँ से कोई विमान इसराइल को जाएगा नहीं क्योंकि वो जेनोसाइड कर रहे हैं और इसलिए उन्होंने माल रोका है। अब भारत को ये डर है कि अगर इस बात को अगर दुनिया के सामने आ गई तो देश की चीतू तो होगी लेकिन सरकार से पूछना भी शुरुआत होगा। इसलिए इस बात को छुपाने के लिए वो विनती करने के लिए इटली के प्राइम मिनिस्टर के पास पहुंचे। दूसरा उस कंपनी का अधिकारियों को जेल में भेजा है, उसके पेपर्स किसी भारतीय को ना मिले, ये 2 चीज़ों के लिए उनका इटली दौरा असली था। ये नॉर्वे और हॉलैंड जो है वो स्पोर्ट्स टीम था। लेकिन उन्होंने मेलोडी चॉकलेट भी वो मेलोडी के दिया। उसके बाद पीएम सोशल मीडिया पर ट्रोल होने लगे। उन्होंने जाके हंसते हंसते हुए मेलोडी चॉकलेट भी दिया। ये उनकी मेलोडी मांगने का जो ये था कि ये जो मैंने गलत किया उसको तुम्हें छुपाओ, ये उनकी मेलोडी चॉकलेट थी। सर हेच मराठीमध्ये सांगा की पंतप्रधानांचा जो इटली दौरा आपल्याला पाहायला मिळाला त्याचं नक्की कारण काय होतं? इटलीमध्ये 2 संघटना आहेत त्या मोठमोठी काम करतात. त्यांचं नाव जे आहे ते बॉयकॉट डिसइन्व्हेस्ट अँड सप्लाय असं त्यांचं सर्व नाव BDS मध्ये म्हणतात. हे मुवमेंट आहे. आणि दुसरी जी आहे ती नो हार्बर फॉर जेनोसाइड NHD. या दोन्हीही संघटना पॅलेस्टाईनमध्ये हल्ले चाललेले आहेत ते इस्रायलकडून चाललेले आहेत आणि म्हणून इस्रायलला कुठलाही हत्या किंवा मिलिटरी ग्रेडेड मटेरियल हे जाऊ नये याचं असणारं ते त्या ठिकाणी लक्ष देतात. या 2 संघटनेच्या लक्षात आलंय की भारत प्रचंड मोठ्या प्रमाणात इस्रायलला मिलिटरी ग्रेडेड स्टील हे सप्लाय करत आहे. त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये सप्लाय करणारी कंपनी जी आहे ती लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड महाराष्ट्र औरंगाबाद जालना असं त्यांनी त्याचं नमूद केलेलं आहे. या कंपनीच्या माध्यमातून 4 शिपमेंट्स केलेले आहेत ज्या इटलीमध्ये पकडण्यात आलेल्या आहेत आणि इटलीचे गव्हर्नमेंट हे सोडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय दृष्टीने हे भारताला अत्यंत घातक आहे. पंतप्रधानांनी चुकीचं केलेलं आहे. ती लपवण्यासाठी त्यांनी एक स्पोर्ट्स टीम तयार केला की मी हॉलंडला चाललोय, नॉर्वेला चाललोय आणि येता येता मी इटलीला जाणार असं त्यांनी जो
स्पोक्समॅन केला, त्याचा खरा अर्थ त्यांना इटलीला जायचं होतं. दोन मुद्दे होते. एक असं म्हणाले की ह्या ज्या बोटी पकडण्यात आलेल्या आहेत त्या बोटी सोडवण्यात याची त्यांची असणारी मागणी आहे. आणि दुसरं जे आहे ते याच लक्ष्मीच्या एका सबसिडरी कंपनीने फॉर एव्हर केमिकल नावाचं असणारं केमिकल तयार केलं. त्याची फॅक्टरी त्यांनी इटलीमध्ये उभी केली आणि ही उभी केल्यानंतर इटलीमध्ये त्या सगळ्या मालकांना असणारं जेल झालेली आहे. हीच फॅक्टरी लक्ष्मी इंडस्ट्रीजने विकत घेऊन रत्नागिरीमध्ये उभं करण्यात अशी परिस्थिती आहे. त्याचे कोर्टाचे केस पेपर्स मिळवू नये ही विनंती असताना आपले प्राईम मिनिस्टर इटलीच्या प्राईम मिनिस्टरला करत होते अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे एका दृष्टीने असताना ज्याला म्हणता येईल की भीक मागू कार्यक्रम असा असताना पंतप्रधानांचा हा दौरा होता. ज्या बोटी आहेत त्याची तुम्ही माहिती रिलीज करू नका. आणि दुसरं ही जी फॅक्टरी विकत घेतलेली आहे याचं ज्या इटलीच्या कोर्टामध्ये केस चालली आणि त्यांना असणारं जन्मठेप झालेला आहे त्यांचे कुठलेही पेपर्स मिळवू नये अशी असणारी परिस्थिती आहे. हा दौरा भारताच्या हिताचा आहे असं मी त्या ठिकाणी मानित नाही. परंतु जगामध्ये या दोन ऑर्गनायझेशन ही बातमी पसरलेली आहे. फक्त भारतातल्या वर्तमानपत्रामध्ये ह्या बातम्या आलेल्या नाहीत. दुःखाने आणि खेदाने त्या ठिकाणी म्हणावं लागतंय. इंटरनॅशनल सगळ्या याच्यावरती आहे. भारताला आता असणारं जे क्रूड ऑइल यायला पाहिजे होतं त्याच्याच बरोबर असणारं LNG यायला पाहिजे होती. वॉर चालू असताना व्यवस्थित येत होतं. पण वॉर संपता तुटवडा आपल्याला असताना भारतामध्ये दिसायला लागलाय. याचं कारण की नरेंद्र मोदीच त्याला जबाबदार आहेत हे आपण लक्षात घ्या. इस्टील फाईलमध्ये नाव आल्यानंतर ते विचित्र वागायला लागले अशी परिस्थिती आहे. मिलिटरी ग्रेडेड मटेरियल भारताकडून इस्रायलला पोहोचवणं हे अमेरिकेला चांगलं वाटलं असेल. पण जिथून आपल्याला गॅस येतो आणि जिथून आपल्याला तेल येतो त्या देशांकडून असताना नाराजी व्यक्त झाली आणि ती नाराजी आपल्याला दिसते की त्यांनी जहाजं भरलेली आहेत पण सोडलेली नाही तशी असणारी परिस्थिती आहे. फर्टिलायझर सुद्धा भरलेलं आहे, सल्फर सुद्धा भरलेलं आहे पण ते जहाजं सोडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. इथल्या सरकारला माहिती आहे की भारतीय जनता ही पॅलेस्टाईन आणि इराण बरोबर आहे. सरकार फक्त असणारं इस्रायल बरोबर आहे अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असणारं लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला, नेत्याला, आमदाराला, मंत्र्याला विचारायला सुरुवात केली होती की बा आपण दोन्हीही देश सामंजस्याने राहिलं पाहिजे. जी भूमिका आपण घेतली होती. आपण पॅलेस्टाईनच्या बाजूने उभं राहिलो होतो. अचानकपणे असणारं परदेशी धोरण बदलून आपण पूर्णपणे इस्रायलच्या बाजूने झुकलेलो आहोत. हे का झुकलो याचा असणारा खुलासा हा मागितला पाहिजे. धार्मिक दृष्टिकोनातून असणारा भारतीय जनता पक्ष सगळा प्रचार करत असतो. तो बाजूला ठेवून आपण असणारा हा धरण्या मागण्याचा प्रश्न जो आलेला आहे तो मला वाटतं महत्वाचा आहे. कारण रशिया सुद्धा असेल आपल्याला असणारं मदत करायला तयार नाही आहे. चीन याचं सुद्धा असणारं प्रेशर टाकायला भारतावर सुरुवात करायला लागलेली आहे. किंवा चारही बाजूने आपण असणारा घेरला जातो अशी परिस्थिती आहे. तेव्हा हे धोरण का बदललं आणि चोरी छुटेल तुम्ही असणारा इस्रायलला मिलिटरी ग्रेडेड स्टील का प्रोव्हाइड करता हा विचारलं पाहिजे असं माझं सर्व भारतीयांना आव्हान आहे. राजकीय पक्ष इथे असणारे सुद्धा विचारतील असं मी अपेक्षा त्या ठिकाणी करतो. दुर्दैवाने आणि खेदाने मला म्हणावं लागतं
जे काम इथल्या विरोधी पक्ष नेत्याचं असलं पाहिजे ते दुर्दैवाने विरोधी पक्ष नेता हा ते करतच नाही आहे. इथलीच्या वर्तमानपत्रामध्ये आलेला आहे. म्हणजे विरोधी पक्षाच्या नेत्याच्या आजी आज्याच्या घरातून असणारं सगळं माहिती आलेली आहे आणि जगाला पुरवल्या जातं किंवा निश्चितपणे नातवाला सुद्धा पुरवल्या गेली असेल, पण नातवाने असणारं ते काही उचललं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आज आमच्यासारख्यानं असणारा रिजनल पार्टीजला नॅशनल इश्यूज उभे करून डिबेट सुरुवात करावा लागतो, जी आता आमच्यावरती आलेली पाहिजे असली पाहिजे. तुम्ही असं म्हटलं की दीप निवडणूक कार्यक्रम सुरू झालेला आहे. मोदींचा हा दौरा जो होता त्यावरती शरद पवार असं म्हणाले की जगभरामध्ये भारताची प्रतिमा जी आहे ती जपण्याचं काम देशाबाहेर मोदी करतायत. त्याच्यावरती मला कॉमेंट्स करायचे नाही. त्याचा एकदा कधीतरी बोलत की बोलता भिडूच होत आहे. सातत्याने असं का होतंय त्यांचं? वेगळी प्रेस करतो. मोदींचं नाव एप्स्टीन फाईलमध्ये आलेलं आहे असं तुम्ही म्हणताय. त्याच्यामुळं एप्स्टीन फाईलच्या दबावामुळे देश मोदींवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असं काय आहे एप्स्टीन फाईलमध्ये काय असं की जेणेकरून देशाचं परराष्ट्र धोरण असेल ते सगळं चुकतंय. मी तुम्हाला असणाऱ्या PNBचे 2 नोटिफिकेशन हे करायला सांगतो. एक ॲग्रिकल्चरला 2005 साली PNBने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं काढलेलं स्टेटमेंट आणि आत्ता माझ्या अंदाजानं मार्चमध्ये 2026ला काढलेलं स्टेटमेंट ते बोलतं असेल त्या ठिकाणी. सर ह्याच्यावरती प्रश्न येणारे दुसऱ्या सर तुम्ही म्हणताय पेट्रोल गॅस सगळ्या जी परिस्थिती निर्माण झाली देशात, तुम्ही कसं पाहता पुढं काय होईल? मग असं पॅनिक सिच्युएशन, मोदी साहेब म्हणतात की पेट्रोल कमी वापरा, सोनं घेऊ नका. आपण मे मध्ये आहोत. माझी मार्च महिन्याची प्रेस कॉन्फरन्स जर कोणी काढली मुंबईतली तर त्या ह्याच्यामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी तिथे असणारं नमूद केलं होतं. आता असणारं मोदी म्हणतात की प्रिपेअर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की गॅस आणि पेट्रोल आणि डिझेल आणि खत याचा भाव आकाशाला भेटणार आहे अशी परिस्थिती आहे. आणि सगळं एकाच व्यक्तीचं काम आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो आणि ते म्हणजे नरेंद्र मोदी. कॅबिनेट ही त्यांच्याबरोबर नाही अशी असणारी परिस्थिती आहे. पण कुणीच बोलायला तयार नाही अशी परिस्थिती. डॉलरच्या तुलनेत पेट्रोल डिझेल तर ठीक आहे, ती डिपेंडन्सी आपली दुसऱ्या देशांनी, ते हे पण म्हणतात सोनं पण विकत घेतात. त्याचं काय कारण असेल? मोदींच्याच भाषेत बोलायचं झालं, चिदंबरमनी ज्यावेळेस लोकांना सजेशन केलं होतं त्यांनी की बा सोनं विकत घेऊ नका, त्यावेळेस मोदींचंच भाषण होतं. महिलांना उद्देशून होतं की काँग्रेस पक्ष तुमचं मंगलसूत्र सुद्धा चोरून घेत आहे. जेव्हा मोदींना त्याच भाषणाची आठवण करून घेतोय की तुम्ही लोकांना म्हणताय की सोनं खरेदी नका, याचा अर्थ तुम्ही असताना महिलांना असं म्हणताय की लग्नामध्ये मंगलसूत्र घालू नका, हाच त्याचा अर्थ होतो. सर डॉलरच्या तुलनेत रुपया पडत चाललेला आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल देताना टंचाई आहे, गर्दी आहे, लोकांमध्ये संभ्रम आहे. नक्की वाशिम जिल्ह्यातलं मी सांगतो की तिथे 42 पंप आहेत. 42 पंपापैकी 3च पंप आहेत की ज्याच्यावरती पेट्रोल मिळतं. याच्यावरती किती दिवस पुरेल मग आता? किती दिवसांचा साधा शिल्लक आहे असं वाटतं की जेणेकरून त्याच्यानंतर परत जर कदाचित तिकडून क्रूड ऑइल आलं नाही तर सगळ्या गोष्टी बंद दुसरं असं आहे की क्रूड ऑइल पाठवायला सगळेच तयार. भारताला क्रूड ऑइल प्रोव्हाइड करायला सौदीही तयार आहे, UAE तयार आहे, इराणही तयार आहे, इराकही तयार आहे आणि रशियाही तयार आहे. त्या नाही असं नाही, परंतु आडलंय मोदी आडलेलं आहे. जे न्यूट्रल आपलं धोरण होतं ते न्यूट्रल धोरण संपवून त्यांनी असणारा प्रो इस्रायल हे जे धोरण घेतलेलं आहे
या प्रो इस्रायलमुळे शिप्स आपल्याकडच्या गेलेल्या तेलाने भरलेल्या आहेत, गॅसचे सुद्धा भरलेले आहे, फर्टिलायझरचे सुद्धा भरलेले आहे, सल्फर लागतं आपल्या इथं तेही भरलेले आहे. एवढंच आहे की त्यांनी बोर्डवरती ठरलेलं आहे. या सगळ्या गोष्टींना जबाबदार याला जबाबदार एकमेव नरेंद्र मोदी दिसत. यातनं तिढा सोडवायचं कसं? मोदींनी भूमिका बदलली तरच हे होऊ शकतं. यांनी किंवा लोकांनी असताना मोदीला विचारलं पाहिजे की देशाच्या हिताचं धोरण जे होतं ते तुम्ही बदललं का. दुसरा प्रश्न असा विचारला पाहिजे त्यांनी लोकांनी की एसटीन फाईलमध्ये तुमचं फक्त उल्लेख आहे, याच्या पुढे अजून काही आहे का. कारण आज एक ट्रम्प असं म्हणतो 24 तासात याला मी उपस्थित करू शकतो मोदींना मोदीला 4 दिवसापूर्वीचं स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे असणारा एसटीन रेकॉर्ड सगळा अमेरिकेकडे आहे. लोकांनी विचारायला सुरुवात केली पाहिजे की खरंच तुमच्यावरती दबाव येतोय का. दबाव येत असेल तर देशाला महत्व द्यायचं की मोदीला महत्व द्यायचं हे लोकांनी ठरवलं पाहिजे. आणि मात्र आता मग भाजपचे नेते मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देत आहेत. कोणी ट्रेननं प्रवास करतोय, कोणी चालत म्हणतो, बुलेटवर जातंय, कोणी टू व्हीलरवर. पाठीमागे 100 गाड्या असतात. तरी काय म्हणजे तुमच्या बोलण्यात असं जाऊन दे की एकट्या मोदींमुळे देशाची आज ही अवस्था झाली, तर तुम्ही संघाला सूचित करणार का बाबा हे बदला, नाही तर देश खड्ड्यात जाईल? संघाला खड्ड्यात जायचं असेल तर जाईल. वॉर्निंग करायचं तसं आहे. मी वॉर्निंग मार्च महिन्यामध्ये केलं होतं. बँकेचा प्रॉब्लेम येईल, फर्टिलायझरचा प्रॉब्लेम येईल, गॅस आणि याचं येईल, डिझेल पेट्रोलचा प्रॉब्लेम होईल, लेआउट व्हायला सुरुवात होतील आणि अनेक फॅक्टरीज बंद होतील अशी असणारी परिस्थिती आहे. कॉक्रोच पार्टी तुम्ही बघितलंच असेल सोशल मीडियावर, लोकांचा अनरेस्ट किती त्यातनं अंदाज बाहेर पडला त्याच्यात. त्याच्यावर बॅन केलं, भारतामध्ये बॅन केलं त्याचे ब्लॉक करण्यात आलं. किती बॅन केलं तर लोकांच्या मनातून तुम्ही बॅन केलं का. कागदोपत्री तुम्ही बॅन करा आणि लोकांच्या मनामध्ये जे आहे देशाच्या सर्व न्यायाधीशांनी तरुणांबद्दल असं असे जेव्हा प्रॉब्लेम होतात त्यावेळेस प्राईम मिनिस्टर आपल्या दुसऱ्या देशाचे दौरे करतात. आणि नागालँड बघा तुम्ही, त्यावेळेस पण ते बाहेरच होते. आता हे सीबीआयच्या वक्तव्यानंतर सुद्धा ते बाहेरच आहेत. तर काय असं होतं? एवढेच यायला गट्स असले पाहिजे आणि अनावधानाने माझ्याकडून गेलं त्याला उद्देशून पेटिशन बरोबर नव्हतं ही बरोबर पण जनरलाइज जे झालं त्याच्याबद्दल असताना त्यांनी माफी सरळ मागितली पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांचं काही जबाबदार उलट त्यांच्याबद्दलची इज्जत ही वाढेल. त्याच्यावर खुलासा कधी बसून नीटची बघितलं असेल पेपर फुटेज, अख्ख्या देशातले सगळे युवक डॉक्टर होऊ पाहतात. त्याच्यावर संपलं. वेगळंच